करा तुम्ही सुरू. ओम मित्राय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नमस्कार 12 नमस्कार. नमस्कार. हा महाराष्ट्रातला सर्वात तरुण मंडळींचा सूर्य नमस्कारांचा काय म्हणू, क्लब म्हणू का काय म्हणता तुम्ही याला? योगा क्लास म्हणतो मी. योगा क्लास. योग वर्ग. योग वर्ग. ऊर्जा नाव आहे आमच्या. ऊर्जा ऊर्जा. योग वर्ग. सर्वात तरुण तुम्हीच. हो. वय वर्ष 82. आणि त्याच्याहून तरुण आणखी कोणी आहे नाही, का? कोणी नाही. त्याच्यानंतरचे दुसरे तरुण किती मग तुमच्या नंतरचे? तरुण या अरुणाताई म्हणून त्या अरुणाताईंचं वय किती? 77. 77. त्याच्यानंतरच्या 70ची एक आली नाही ती. मग 65 60च्या दोघी तिघी आहेत. त्याच्या खाली 55. हां. फार तर 45 शेवटी. बाकी याच्या नाही सगळे. म्हणजे बाल्यावस्थाच म्हणायची ती. हो, बाल्यावस्था. आणि तुमचा परिचय मी महाराष्ट्राला असं जर करून दिलं की तुम्ही मॅरेथॉन आजी आजी कसं म्हणायचं नाही, तुम्हाला? आजी म्हणायचंच नाही. मला राग येतो आजी म्हणलं. खरंच सांगते, मला कोणी आजी म्हणत नाही. हां. मला अनुराधा दिघे म्हणून हां. AK म्हणतात मला. एके हो, म्हणजे अनुराधा काकू पण AK 47 आहे तसं झालं तुमचं. ते तेच सांगतात ना. आजी म्हणले की सगळ्यांना राग येतो. तिथे थांबा आता जरा आपण सगळे एकत्रित या. हा भांडायला उठतात या आमच्या आता इथे. रनिंग ग्रुप. आजी म्हणायचं नाही, काकू म्हणायचं नाही, मावशी नाही. AK हे AK 47 काय AK 56 काय म्हणायचं. AK 44. सो तुम्हाला लक्षात आलं का की महाराष्ट्रात माझ्या प्रवासाच्या दरम्यान जे असंख्य किती प्रकारची लोक तुम्हाला भेटली. 50 वर्ष न जेवलेल्या. हो. तुम्हाला कल्पना, एक बाई मला भेटल्या 50 वर्ष त्यांनी जेवणच केलेलं नाहीये. आत्ता एक जोडपं मला असं भेटलं जे 89 वर्ष आणि 87 वर्षाचे आहेत. 65 वर्षाचं त्यांचं आयुष्य आहे. कसलाच आजार नाही. हां. तुम्हाला तर असायचं काही कारणच नाही. आणि ज्या ह्या सगळ्यांना होता नाही, यांना पण कोणाला नाही आहे. नाहीये आजार नाही. आजार नाहीये. नाही आजार. खरंच नाही. कोणी दवाखान्यात जा गेलं नाही. नाही, म्हणजे सर्दी पडसा हा असं मेजर नाही कोणाला. करोनामध्ये सुद्धा आम्हाला काही त्रास झाले. सगळे हो ना. हो, सगळे एक मिनिट. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री जे नेहमीच हे व्हिडिओ बघत असतात तर त्यांना मला सांगायचं की ह्या AK मॅडमला तुम्ही येऊन भेटा. चालेल. तेवढंच राहिले. तेवढंच राहिले. आणि शेवटची मॅरेथॉन जे तुम्ही किती किलोमीटरची गेली? 21 किलो. तुमची नात पण आली. तू इकडे आ. हो, हा मॅरेथॉन. 2 जोडी. एक आजी तर म्हणायचंच नाही तुम्हाला. फारच मोठी अडचण करून ठेवली. हा 3 पिढ्या आहेत माझ्यात. हा. मी, मुलगी आणि तुमची कन्या ही. ज्या विद्यापीठामध्ये शिकवतात. हो. तुमची आम्ही नात. तिघी बरोबर रनिंग सुरू केलेले. हा. पण तुझं जमतं की नाही आजी बरोबर? ये इकडे पुढे तू. माझ्या बरोबरच जमतं. सर महाराष्ट्राला मी जे काही महाराष्ट्राला दाखवतोय आणि अक्षरशः लाखोच्या संख्येनं प्रेक्षक बघतात, कारण एकतर महाराष्ट्राची परंपरा. त्यांनी मला लगेच रोखलं. त्यामुळे साडी घालत नाहीत, साडी नेसतात. हो. असो, पण तुम्ही शेवटची मॅरेथॉन केली ती 21. तू पण बरोबर होते. मी आत्ता नाही केलं, पण मी 42 मागच्या वर्षी केले होते. हा, ते स्लॅमचं सांगितलं नाही आपण त्यांना. प्रोकॅम स्लॅम नावाचं एक हे असतं. त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवात करता 10 किलोमीटर्सनी, 21 किलोमीटर्स, 25 किलोमीटर्स आणि 42 असं. आणि वेगवेगळ्या स्टेट्समध्ये असतं ऑफ इंडिया. सो प्रोकॅम ही वन ऑफ द बिगेस्ट रनिंग कंपनीज आहे. तर बँगलोरमधनं सुरू केलं, दिल्लीमध्ये 21 केलं, कोलकातामध्ये 25 केलं आणि मुंबईमध्ये 42. त्याची ही सायकल कम्प्लीट केली होती मागच्या वर्षी. पण मग आता तू एवढी त्यातली तज्ज्ञ आहेस, तुझं तरुणच आहेस, तू आजी जेव्हा करते त्यात काय वेगळे पण दिसतं त्याच्यात? खूप वेगळं आहे. सर्वात तरुण AK. आमच्यापेक्षा जास्त तीच करते. म्हणजे आता माझं कधी काम असेल किंवा कधी असं वाटतं की नको आज खूप काम केलं किंवा रात्री उशिरा झोपलं जाऊन दे, पण तिच्या केसमध्ये ती तेवढीच एन्थुझियास्टिक असते. रात्री उशिरा झोपली तरी काय झालं तरी रनिंग मिस नाही व्हायला पाहिजे आणि रनिंग करून योगा पण नाही मिस व्हायला पाहिजे. त्यामुळे सगळं एकदम नियमितपणे पार पाडते ती. आणि त्यामुळे म्हणजे तिला हॅट्स ऑफच आहे आधीपासून. मी तुम्हाला आणखी एक सांगतो की महाराष्ट्रातले जे अनेक तरुण आहेत जे वयाने म्हातारे झालेले नाही, वयाने तरुण आहेत पण विचाराने म्हातारे झालेले, त्यांच्यासाठी तुमच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे.
शिकायला पाहिजे. हां, पण मला एक सांगा, आता हे जे बघतायत, सकाळ तुमची सुरुवात होते किती वाजता? 4 वाजता. पहाटे. हो. त्याच्यानंतर 4ला मग आवरून साधारण 5-10ला मी माझा कोच येतो मला न्यायला. हो, मला न्यायला यायला गाडी असते. राजेशाही थाट असतो माझा. तिथून आम्ही पिंपळ्या लेकला जातो. मग वॉर्मअप वगैरे करतो. तिथे पण भरपूर करावं लागतं व्यायाम. ते झालं की मग जो प्रोग्राम आला त्याप्रमाणे अटेंड करायचा. परत गार्डनमध्ये यायचं. मग भरपूर व्यायाम असतो. परत साधारण 7:30-8 वाजता तो मला घरी पोचवतो आणि घरी येते. तो प्रोग्राम म्हणालात, कारण तुमचा मुलगा की जावई जावई तिकडे बेंगलोरमध्ये त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हेल्थ विषयक ॲक्टिव्हिटीज आहे, तो स्वतंत्र विषय आहे, हो. त्याच्यावर कधीतरी बोलूया. पण मग ते तुम्हाला सांगतात की इतक्या वेळ तुम्हाला रनिंग करायची, इतक्या वेळ वॉकिंग करायची. हां, त्यांचा प्रोग्राम वेगळे वेगळे कॅप्टन असतात, वेगळे वेगळे याचे म्हणजे किलोमीटरचे. तर आणि ते आम्हाला प्रोग्राम पाठवतात. 4 वाजता बरोबर प्रोग्राम येतो. उठलं की आधी पाहायचा आज काय प्रोग्राम, त्याप्रमाणे आवरायचं. मग आता कालचा प्रोग्राम काय होता तुमचा? कालचा 50 मिनिटं होता. 50 मिनिटं काय करायचं? 50 मिनिटं रनिंग. रनिंग? हो, रनिंग. ह्या वयात? हो, या वयात माझ्या पैसे करते मी. पण तुमचे गुडघे वगैरे आवाज करत नाहीत का? नाही. नाही. तुमच्यापैकी कोणाचे गुडघे? पण तुम्ही रनिंग कमी करतात. हे नाही करत, वॉक करतात. वॉक करतात, रनिंग नाहीच करत ते, अजिबात नाही. पण मला सांगा, सुरुवात कशी झाली पाहिजे? सुरुवात आता 22 साली म्हणलं ना, बजाजचं होतं तेव्हा तिथे ट्रेनिंग सुरू झालं होतं, फ्री होतं. नाही, पण तुम्ही 2009ला योगा सुरू केला. हो, 9ला केला. तिथे पाठक म्हणून ती माझी टीचर होती, तिच्याकडनं शिकले. पण 64 वय होतं माझं तेव्हा. पण बरं, 64 वयाच्या 64व्या वर्षी तुम्ही योगा सुरू केला. हो. ज्यांना असं वाटतं की आयुष्यात ह्या वयाच्या टप्प्यावरती मी काय करू, त्यांच्यासाठी हे सगळ्यात मोठं शिकवण आहे तुम्हाला. वयाच्या 64व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली आणि आज वय वर्ष तुमचं 82 म्हणजे चालू झालं. आणि सगळ्या प्रकारचे आजार आहेत तुम्हाला. हो, सगळ्या. त्यांना ना शुगर आहे, ना BP आहे. कधी तुम्ही लास्ट रुग्णालयात कधी गेला होता? रुग्णालयात नाही, काय ऑपरेशन वगैरे झालं होतं युट्रेसचं, तेवढ्याच फाईन. पण 2009ला वयाच्या 62व्या वर्षी तुम्ही सुरू केली. 64व्या नंतर 75व्या वर्षी परीक्षा दिली म्हटलं ना, 70. ते पण मध्ये थोडासा खंड आला होता. नाही, खंड नाही, हे चालूच होतं. ज्या वेळेला तुमचे यजमान गेले, हां, ते 11. 2011. हां, साधारण 5-6 महिने, फार अगदी वर्षभर नाही गेलं. ही म्हणली जात जा, म्हणजे तिथे सगळे भेटतात वगैरे. मग 12 साली परत सुरू केला. 12 ते साधारण 14-15ला माझाच मी सुरू केला. म्हटलं घरी आधी घरी सुरुवात केली, पुन्हा योगा सुरू केला. हां, योगा. मग 5-6 जणी यायच्या. पण योगामध्ये पतंजलीचाच योगा. पतंजलीचा. कशासाठी? पतंजलीचंच नाव आहे ना, बाकी म्हणजे अय्यंगारचं वगैरे जरा हार्ड असतं असं म्हणतात. आणि या वयात आता या मुलींना सगळं सोपं काहीतरी पाहिजे आणि शरीराला ऍक्टिव्ह झालं पाहिजे शरीर. दुसरं काही नाही, सूर्यनमस्कार वगैरे करून आणि मन कसं प्रसन्न वगैरे राहिलं. इथे आलं की सगळं विसरतात, छान मजा करतात मुली. ठीक आहे, मग सुरुवात झाली, पुन्हा योगा सुरू केला 2015ला. 11 ते 15 4 वर्षाचं अंतर आहे. हो, नाही, मी शिकतच होते, तुम्ही शिकत चालूच होतं माझं. बरोबर. मग स्वतःचं काहीतरी करावं, या मुली विचारायला लागल्या, आम्ही करतो म्हणून घरी 5 मुली सुरू केल्या. मग ते एक जणी विचारायला लागल्या मला. मग शेवटी मी हॉलच विचार, कारण मी सोसायटीची संचालिका पण आहे, त्यामुळे आम्हाला सगळं फ्री आहे इथे. आणि मग असं करता करता एकदम 20-25 आता 32 मुली झाल्या. 32. बरं, ज्यांचा ते मुली म्हणून उल्लेख करतात त्यांचा परिचय तर महाराष्ट्राला करून देऊ. तुमचं नाव जरा सांगा बरं. हां, वय वर्ष 63. तुमचं नाव? वय वर्ष 47. कल्पना देसले, वय वर्ष 54. छान. नूतन खोले, वय वर्ष 39. दीपाली सावंत, वय वर्ष 39. ह्यात सगळ्यात वयोवृद्ध वाटतं. भारती मेतकर, वय वर्ष 62. स्वाती सावंत, वय वर्ष 50. करुणा नाळे, वय वर्ष 50. हां. सुनीता कनेरे, वय वर्ष 51. हां. अरुणा गाडवे, वय वर्ष 58. हां, पण आता मी ज्यांचा परिचय करून देणार आहे ना, त्याने एका वाक्यात सांगितलं की त्या जर योगा केला नसता त्याने, तर त्या कदाचित डिप्रेशनमध्ये गेल्या असत्या. इकडे या, मला जरा सांगा. तुमचं पूर्ण नाव? अनुराधा विश्वास देशमुख. आणि काय झालं होतं? घरात कशी मी जरा आमचं वातावरण घरातून थोडंसं हे होतं. मग सारखं विचार करून मला असं वाटत की मी आता वेडी होती की काय. मग नंतर मला हे मिळालं आईंचा की जात जा. ही कधीची गोष्ट आहे? हे 6 वर्षांनी. 6 वर्षापूर्वी यांच्याकडे बघून, एकेकडे बघून तुम्हाला प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाली आणि मग मला
छान वाटायला लागलं. माझं ते मला काय होत होतं ते सगळं मी विसरले. आता मी एकदम ओके. मालिका वगैरे बघता की नाही? मी हे का सांगितलं बरं का, की ह्यांच्या ज्या सर्वात तरुण मुली आहेत त्यांनी ह्यांच्याकडनं जी प्रेरणा घेतली ती प्रेरणा आता महाराष्ट्राने घ्यायला हवी. इतक्या प्रकारचे आजार लोकांना जडले आहेत, त्यांना कळतच नाही काय करायचं म्हणून. बरोबर. सो तुम्ही ह्यांच्यासहित सगळ्या लोकांचा एक ग्रुप हळूहळू तू जोडत गेला आणि तुम्ही त्यांना प्रति व्यक्ती किती चार्ज करायला लागला तर ₹0. बरोबर. आणि मग हे ज्या वेळेला हे काय म्हणजे लोकांचं येणं तुमच्याकडे सुरू झालं त्याच्यानंतर पहिली मॅरेथॉनची कल्पना कशी आली? नाती मिळाली काय? हो, ही जायची ना आणि मला पळण्याची आवड होतीच शाळेत वगैरे, म्हणजे 100 मीटर तेव्हा जास्त नसायचं. पण आता आपण हे करून बघावं असं वाटलं. हे केव्हाची गोष्ट? 2022 बजाज पहिली 5 किलोमीटर दूर जा. आणि मग तिथे ट्रेनिंग यांचं चालू होतं, ते मी ट्रेनिंग घेतलं. मग 500 मीटर जा, 600 मीटर जा, असं करता करता 15 दिवसात मी पळायला लागले. पहिल्या 15 दिवसातच? म्हणजे कमी असायचं असं 600-500. मग साधारण 1 किलोमीटर 2 किलोमीटर असं करतं 5 किलोमीटर पर्यंत झालं होतं माझं ट्रेनिंग. मी त्याच्यात भाग घ्यायच्या आधीची गोष्ट आहे. हो, भाग घ्यायच्या आधी ट्रेनिंग. बजाजचं जे तुमचं पहिलं होतं त्याच्या आधीचे तुम्ही व्यवस्थित प्रशिक्षण घेतलं. नात होती की नाही बरोबर तेव्हा? नाही, तेव्हा नात नव्हती, मुलगी होती. मुलगी होती. तिच्याबरोबर जायचं. मी इथे चॅम्पियन आहे ना इथं आपलं याच्यात नागरस रोड, तिथे आमचं ट्रेनिंग असायचं आधी. जागा नसायची, तसंच आम्ही करायचो. नंतर मग पिंपळे निलखला गार्डन आहे अशोक कांबळे, तिथे आम्ही आता 3 वर्ष तिथे करतो. ठीक आहे. मग पहिली तुम्ही बजाजची केली ती 5 किलोमीटरची 5 किलो. ती किती वेळात पूर्ण केली? 50 मिनिटं 52 मिनिटात झाली तेव्हा. आणि सगळ्यात गंमत त्यांची अशी आहे की त्यांना बक्षीस पण मिळालं आत्ता बेंगळुरूला. हा, बेंगलोरला पहिली 23 साली झालेली. आणि तेव्हा तुम्ही पहिल्या 3 आला. हो, तिसरी आली. तिसरी बरोबर ना. ती किती किलोमीटरची होती? ती 10. आणि ती किती वेळात तुम्ही पूर्ण केली? 1:40. 1 तास 40 मिनिट. माझा तोच साधारण आहे तो ॲव्हरेज आहे. 39. तेव्हा वय किती होतं तुमचं? आता केव्हा नाही तेव्हा 78. वयाच्या 78. काय दुरुस्त करायचे का तुम्हाला? आता 2 वर्षापूर्वीच आहे, 2-3 नाही ग, 3 वर्ष 23 साली 78. 78व्या वर्षी तुम्ही पहिली मॅरेथॉनमध्ये बक्षीस पण मिळालं. आतापर्यंत किती मॅरेथॉन झाले तुमच्या? 10 ते 12 झालेत. 12 झाल्या. 21ची एकच, बाकी 10च्या सगळ्या केल्या. तुमच्या मुलीला मी बोलवतो या. त्यांना यासाठी बोलवतो कारण त्या स्वतः अभिनेत्री आहेत, विद्यापीठात शिकवतात. म्हणजे बरेच प्रेक्षक आहेत, त्यांना असं वाटेल की ह्या एक्सेप्शनल आहेत. हां नाही, पण ह्या एक्सेप्शनल आहेत, पण त्यांच्यात एक दृढ निश्चय जो मला दिसतोय ना, तो सगळ्यांना शक्य आहे का? अगदी शक्य आहे. ते ठरवलं तर महत्त्वाचं आहे. शक्य आहे. आणि ते बहुतेक ते जीन्स मध्ये आहे. म्हणजे मला असं वाटतं की जुन्या पिढीमध्ये एक्झॅक्टली जे हातात घेतलंय ते उत्तम तऱ्हेने पार पाडणं असा एक काहीतरी गुण आहे, उत्तम गुण. आणि तुम्ही मगाशी विचारत होता की तुम्हाला काही आजार नाहीये का? मी उलट सांगेन, ते म्हणजे वेड आहे ते व्यायामाचं. आजार त्या मेंदूला त्यांची आता सवय झाली आहे. निगेटिव्हली नाही बोलत. नाही थांबा 1 मिनिट. मगाशी कोण होत्या की ज्या म्हणाले की दिवाळीमध्ये 3 दिवसाचा जरी तुम्हीच जरा सांगा बरं महाराष्ट्राला काय होतं. इकडे तुम्ही वर्षभर यांच्याबरोबर मिळून व्यायाम करता आणि दिवाळीत काय होतं? मग काय होतं, आम्हाला सुट्टी हवी असते, आमच्या घरची कामं असतात आम्हाला. मग काकू आम्हाला 8 दिवसाची सुट्टी देतात. पण 8 दिवस आम्हाला असंही होतं की केव्हा एकदा क्लास जॉईन करतोय. ते शरीर आम्हाला सांगायला लागतं की आता चल बाहेर पड. घरातलं किती पण केलं तरी कमीच आहे. डॉक्टर हिरामेट हे प्रसिद्ध असे हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी सांगितलं की किमान 1 कपभर चहा तरी प्या तुम्ही आपापसामध्ये बसून. ते बहुधा मला असं दिसतं की ते गोष्ट आहे. पण तुम्ही हे सांगत होतात की त्याच्या मेंदूला आता सवय झालेली आहे सगळ्यांच्या की हे करायचंच आहे. बरोबर ना? आता सगळ्यांना शक्य आहे. हो आहे. बरोबर ना? आम्हाला खूप पोस्ट करत असतात. नियमितपणा हा असेल तर होईलच ते. आणि मला नाही वाटत कोणाला ते अशक्य आहे. ठरवलं तर होईल म्हणजे. आणि तो तिचा गुण आमच्यात पण आहे. म्हणजे कारण तुम्ही स्वतः करता की मी स्वतः रनिंग करत होते. 2 वर्षापूर्वी 21 किलोमीटर मी कंप्लीट केले आणि दोघींनी पहिले 21 कंप्लीट केले मुंबई मॅरेथॉनला. आणि त्याच्या आधी 10 वर्षापासून मी ताईची शिकते. ताईची नावाचं मेडिटेटिव्ह मार्शल आर्ट आहे. तो राहुल गांधींनी सभागृहात सांगितला. त्यामुळे जास्त फेमस. बरोबर पकडला. नाही तर आम्ही 10 वर्षापासून करतो, कोणाला माहितीच नाहीये. सो त्याचे म्हणजे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप असायची. म्हणजे कलरीपयत्तू असायचं, थांगता असायचं. तर तिथे एक छोटासा वर्कशॉप मिळाला होता ताईचीचा.
सो मला असं वाटतंय की आत्ता जसं योगासन आणि सूर्यनमस्कार एक स्लो मेडिटेटिव्ह एक चित्त तुमचं स्थिर राहण्यासाठी, रनिंगमध्ये कसं अग्रेशन आहे किंवा बाकी गोष्टींमध्ये अग्रेशन आहे. सो मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला हे सगळं करतायत हे खूपच कौतुकास्पद आहे, पण ते माइंड स्थिर एक चित्त स्थिर राहण्यासाठी असा फॉर्म जो ताईची आहे, जो मला माझ्या व्यवसायात उपयोगी पडतो, की जिथे आम्हाला खूप पेशन्स लागतो, खूप संयम लागतो, खूप वेळ लागतो, किंवा वेळा आमच्या अशक्य वाढतात आणि तिथे असं होऊ शकतं की मला जे डिलिव्हर करायचं आहे ते कदाचित मी करू शकीन का नाही. तिथे मला असा व्यायाम साथ सपोर्ट करतो की जिथे मी स्थिर राहू शकते. अशा कंडिशन्स असतात की सूर्यास्त होतोय आणि आपल्याला शॉट संपवायचा आहे आणि तिथे सगळं प्रेशर आपल्यावर येतं, ॲक्टरवर येतं आणि आपल्याला असं वाटतं की माय गुडनेस माझ्यामुळे हे सगळं वाया नको जायला. तेव्हा ते चित्त स्थिर ठेवून डिलिव्हर करण्यासाठी तो व्यायाम आणि ताईची मला जास्त गरजेची वाटते. मी खूप जसं मी म्हणलं की आम्ही तिघीजणी बरोबर पळायला जायचो, पण व्हायचं काय की सकाळी 4ला उठायला लागायचं, त्याच्यानंतर रोजचा वर्कआउट आम्ही करतोय, दुपारी मी शिकवायला जाते, संध्याकाळी माझं नाटक आहे, असं असेल तेव्हा मला रात्री ड्रेन आउट झाल्यासारखं खूप थकवा यायचा आणि मग लोअर बॅकवर माझ्या पाठीवर खूप परिणाम व्हायला लागला. सो आमचा जो कोच आहे परेश भावे, जो आता ही म्हणली ना की तिचा तो सारथी आहे, सकाळी घेऊन जातो सोडतो, तर तो म्हणाला की थोडं थांबतो. मग 2 वर्ष मी आता पळत नाही आहे, पण आम्ही तिघी जिमला जातो आणि 3 दिवस मी ताईची करते. तर ताईची मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच व्यायाम पाहिजे, काहीतरी कुठला तरी पाहिजे. डॉक्टर लागूनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये बहुधा लिहिलं किंवा अनेक मुलाखतीमध्ये सांगितले, त्यांच्या नाटकांचे जेव्हा प्रयोग असायचे तर ते अक्षरशः चालत जायचे पुढे आणि मागणं सगळी ती नाटकाची मंडळी त्यांना येऊन डॉक्टर लागूंना गाडीत घ्यायची. ते त्यांनी कधी आयुष्यभर थांबवलं नाही. तुम्ही डॉक्टर लागून सारख्याच आहात आणि त्या कॉन्टेक्स्टमध्ये. आता मला सांगा, आपण सकाळच्या तुमच्या दिनचर्येबद्दल बोललो, दुपारी काय करता तुम्ही? एवढ्या वेळात व्यायाम केला, मग पुढे दुपारी वामकुक्षी वगैरे घेता? नाही, घरातले कामं साधारण 10-11 पर्यंत आटत. मग 11 ते 12 मी विश्रांती घेते. 11 ते 12. 11 ते 12 बरं. कामं असतातच घरातले. विश्रांती नाही, वामकुक्षी वगैरे? आमच्याकडे वामकुक्षी असं नाही. पूर्वी बाईच नव्हती अजिबात. बरं. भांडी पण आम्हीच घासतो. आवडतं म्हणजे माझी बहीण एक पण प्रकारचं तशीच होती. मेडिटेशन आहे ते. नाही, पण हळूहळू मग मी हिला म्हणायला लागले, मग भांड्याला ठेवली, स्वयंपाकाची बाई आता काढून टाकली, कारण काय फार पटलेलं नाहीये. पण मी असू देत किंवा नसू देत, आता बंगला असल्यामुळे आमचा पसारा खूप असतो. म्हणजे त्यात 4 कुत्र्यांना खाणं घालायचं असतं, एक बोका आहे वगैरे वगैरे. सो मी नसताना, ही तर बिझी असते वर्क फ्रॉम होम, तर आमचा बंगल्याचा सगळा पसारा आणि घरचं सगळं हे सगळं बाकीचा वर्कआउट हा वेगळा. पण ते असं नाही आहे की आता मी बाहेर हे सगळं करते त्यामुळे हे मी नाही करणार. घरी आल्यावर परत गृहिणी असते. ग्रेट. पण मग तुम्ही 11 ते किती, 9 ते 11 म्हणा, किती? नाही, साधारण मी आमचं आटपतं 10 पर्यंत सगळं. बाई यायची वेळ असती भांड्या, तोपर्यंत 1 तास मला 1-1.5 तास मी विश्रांती घेते. ओके. म्हणजे त्याच्यानंतर दुपारी 12ला उठून मग काय खाणं थोडं, नाही तर सिरियल पाहत बसायचं. मग संध्याकाळी 4 वाजता क्लास. संध्याकाळी तुमचं 4 वाजता पण? 4 वाजता हो येते ना मी. अच्छा, हा 4चा क्लास आहे तुमचा. सकाळी फक्त तुम्ही एकट्या वर्कआउट करत? माझं रनिंगचं सकाळी असतं, ओके. मंगळवार मग गुरुवार 4 ते किती वेळ हा सगळ्या तुमच्या? 5:30 पर्यंत. 12:30 नंतर? मग नंतर घरी परत स्वयंपाकाचं असेल काहीतरी. आणि झोपता किती वाजता? 10:30. 10:30ला शार्प सगळ्या? आणि 4ला बरोबर 4ला उठते. ओके. आणि तुम्ही जेवण सकाळचं? जेवण आमचं सगळ्यांचं बरोबर 8:30-9ला. नाही, जेवण काय घेता तुम्ही? भाजी पोळी. आमचा दिनक्रम थोडा वेगळा आहे. मला म्हणजे ते 5-6 वर्षांपूर्वीपासून आम्ही असं ठरवलं अचानक की आम्ही सकाळी सगळं जेवतो. म्हणजे ब्रेकफास्ट नाही. आणि ब्रेकफास्ट पोहे, उपमा, त्याला काय म्हणतो आपण? नाही, दीक्षित काही नाही, दीक्षित नाही, ब्रंच. सिंगल मील एक म्हणजे काय, एखादी खिचडी आहे, डोसा आहे किंवा उपमा, पोहे, हे रात्री लाईट. ओके. म्हणजे सकाळी भरपूर जेवा, संध्याकाळच्या वेळेला थोडंसं लाईट. आणि मधल्या वेळेस मोस्टली आम्ही खूप फळं खातो, फळं आणि ताक. आणि अगदीच भूक असेल तर मग वरण भाताचं खूप. पण हा दिनचर्या त्यांची पण आहे. मला जरा त्यांनाच विचारायचं. मग दुपारी हे तुमचं झालं की तुमचं जेवण, सकाळचं वेळ काही जेवणाची तुमची? 8:30-9. 8:30 सकाळी? हो, फार तर 9:30. बरं. आणि मग संध्याकाळची जेवणाची वेळ? संध्याकाळी 8-8:30. ओके. चहा किती वाजता, किती वेळेला? चहा सकाळी जाताना घेते मी. साखर भरपूर. गोड त्यांना माहिती, मुलींना गोड भरपूर. आणि संध्याकाळचा चहा? 3:30ला घेते. 3:30ला? ते असं टायमिंगवरच? हो, सगळं टायमिंग, कारण क्लासला यायचं असतं ना. कारण तुमच्याबद्दल इंडियन एक्सप्रेसमध्ये मी जे वाचलं
तर ह्यांचे बाबा तुमचे यजमान हे फार घड्याळाला पक्के होते, बरोबर ना? त्याप्रमाणे आता मला एक शेवटचा संदेश तुम्ही सांगा, महाराष्ट्रातले जे प्रेक्षक तुम्हाला बघतायत, काय सांगायला पाहिजे, खास करून महिलांनी वेळात वेळ काढून व्यायाम करायलाच पाहिजे. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही, थांबा एकच मिनिट, मी थांबवतो. काय असतं महिलांना, आता माझ्या मिसेसला मी म्हटलं तर ती म्हणते ती शासकीय ऑफिसमध्ये आहे, मला इतक्या पायऱ्यावर चढायला लागतात, घरचं कामच असतं. तर माझी आई तुमच्याच वयाची आहे, पण ती खूप काम करते आणि तुमच्याकडे बघून मला ते मी जाणवतं. चढत जाते पायऱ्या, मी कधी लिफ्ट. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की ज्या बहुसंख्य महिला असं म्हणतात की मला घरकाम खूप आहे, मी भांडेच घासते, स्वयंपाकच करते, तर वेगळा व्यायाम करायची गरज नाही. नाही पाहिजे, वेगळा व्यायाम पाहिजेच. हे काम आपले रोजचेच असतात, शरीराला काहीतरी पाहिजे ना व्यायाम. हालचाल राहते, मग आपली ऍक्टिव्ह राहतं माणूस, मन पण आपलं छान राहतं की काहीतरी आपण करतोय. 5 काय 2 घातले तरी खूप आहे सूर्यनमस्कार, पण काहीतरी करायला पाहिजे. किंवा वॉकिंग, 30 मिनटं वॉकिंग. रनिंग तर शक्य नाही प्रत्येकाला, तर वॉकिंग तरी केलं पाहिजे. 30 मिनटं वेळात वेळ काढून वॉकिंग केलं पाहिजे. आणि हे योगाचं प्राणायाम वगैरे येत आहेत, 10 मिनिटात सुद्धा होऊ शकतो योग. मी तुम्हाला दिसतोय व्यवस्थित? हो अगदी. हो. ऐकू येतो तुम्हाला व्यवस्थित? कुठला तुम्हाला ऐकण्याचा, दिसण्याचा? ओके, असा काही आजार नाही. ग्रेट. बरं, आपल्या सगळ्यांना काही गाणं बी येतं की नाही? म्हणता की नाही कोणी? मी श्लोक म्हणा. नाही, मला यासाठी सांगायचं होतं की त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची जी प्रसन्नता आहे ते बघून मला असं वाटलं, कारण ह्या सगळ्यांनी मला हे रेकॉर्डिंग करण्याच्या आधी सांगितलं की एक सकारात्मक बदल झाला त्यांच्यामध्ये. काही जणींना बसता पण येत नव्हतं वज्रासनामध्ये, बरोबर ना? ते आता बसायला लागले. मायग्रेनचा त्रास होता. हां, या इकडे, अलीकडे या इकडे, पुढे इकडे. हा माईक इकडे आहे. हां, लाईट पण असं लाईट चालू येतं ना तरी दिसायचं, म्हणजे असं नको वाटायचं, कोणी बोलायचं तरी असं नको वाटायचं. खूप लोकांना मायग्रेनचा त्रास आहे. पण मी काकूंकडे योगा जॉईन केल्यापासून माझं एक महिन्यातच माझं थांबलं. असं कोणाकोणाचे अनुभव आहे? थोडं पुढे यायला लागेल, कारण माईक इकडे आहे. हां, वर्टिगोचा वेन्स ना, चक्कर. हो हो, बरं. उलट्या होणं, हां, पण ते योगामुळे अगदी टोटली बंद झालं. चांगला आहे. गप्पा एकमेकांच्या, सुनांच्या तक्रारी करायच्या, मुलगा काय करतो, यजमान कसं ऐकत नाही, ते आमच्याकडे नाही ना? नाही. मला ना असं वाटतं की राज्याचे आरोग्यमंत्री हे बघतच असतात, कारण मला ते नेहमी सांगतात की तुमचे सगळे एपिसोड्स मी बघतो. मला वाटतं ह्या सगळ्यांचा ना महाराष्ट्राच्या वतीनं सत्कार केला पाहिजे. नाही, खरं सांगतो, एवढ्या वयात, एवढ्या तरुणपणी तुम्ही महाराष्ट्राला मार्गदर्शन करताय. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारनं आपली संस्कृती, मग तो योगा असेल, त्याला दुस्वास न करता खरं तर हे शिक्षणामध्ये आणायला पाहिजे होतं. ते नाही केलेलं आपण, सुरू ते गरजेचं होतं. आणि एक शेवटचा मुद्दा, हा ग्रुप जो काही एकत्रित आला आहे त्याच्यानंतर एक चांगला सामाजिक उपक्रम पण त्यांनी हाताशी घेतला आहे. सगळ्यांची भिशी आहे पण एक वेगळी भिशी पण आहे. ते 100 रुपये एकत्रित करतात आणि त्या एकेंना आणून देतात आणि मग एके त्या कोणाला तरी देतात. आणि ह्यांच्या विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांना त्याच्यातनं मदत झालेली आहे. मी तुमचा आभारी आहे. गेली तासभर झालं, मी खूप प्रसन्न झालो तुमच्याशी भेटून. श्लोक म्हणूया, म्हणा. सर्वे भवन्तु. इथेच तुमचा माईक आहे इथे. अरे वा, सुरू. भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमागवेत्. ॐ शान्तिः, अंतरिक्ष शांति, पृथ्वी शांति, आप शांति, औषधय शांति, वनस्पतयः शांति, विश्वदेवा शांति, ब्रह्म शांति, सर्व शांति, शांति.
केली